आगामी काळातील पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सक्षम करून सज्ज ठेवावी अशा सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। त्यांनी मान्सूनपूर्व कामाच्या तयारीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या। संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या। मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महापालिकेने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज त्यांनी घेतला। आयुक्त कार्यालयात संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। विभागीय कार्यालयाअंतर्गत नाल्यांची आणि चॅनेलची सफाई पूर्ण झाल्याची खात्री करणं, अडचणीच्या ठिकाणच्या चेंबर्सवरील कॉन्क्रीट काढून सफाई करून घेणं, तसंच त्या ठिकाणी छावणी बसवून घेण्याच्या सूचना प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उपशहर अभियंता आणि मुख्य आरोग्य निरीक्षक तथा उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिल्या। धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून त्यांना नोटिसा काढणं, तसंच धोकादायक इमारतीमधून जर नागरिक स्थानांतर होत नसतील तर त्यांना पूर्वसूचना देऊन त्यांचं पाणी आणि लाईट कनेक्शन खंडित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। ज्या धोकादायक इमारतींची प्रकरणं न्यायप्रविष्ठ असतील तर महापालिकेतर्फे ॲफिडेव्हिट करून घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या। स्ट्रक्चरल ऑडिट किती इमारतींचं केलं, किती दुरुस्त केल्या याची माहिती पुढील बैठकीपूर्वी देऊन वेगानं कारवाई करा अशा सूचना उपशहर अभियंता यांना दिल्या। पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरित 30 ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सुविधा आत्ताच उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क पावसापूर्वी करून घ्यावं, धोकादायक झाडं आणि पोल पावसाळ्यापूर्वी उतरवून घेण्याची दक्षता उद्यान आणि विद्युत विभागानं घ्यावी असं त्यांनी सांगितलं। पुरादरम्यान होणाऱ्या पाण्याच्या अडचणी लक्षात घेत फिल्टर हाऊस यांची दुरुस्ती करून घेणं आणि पुराच्या वेळी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचना जल अभियंत्यांना दिल्या। पूरबाधित क्षेत्रातील वाहनं पार्किंग करण्यासाठी आणि जनावरं ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेसवर मागील वर्षीप्रमाणे नियोजन करावं। ज्या ठिकाणी पुराचं पाणी येतंय अशा भागांची यादी तयार करून नागरिकांना स्थलांतरित करण्याचं नियोजन करावं। महापालिकेबरोबरच आवश्यकता भासल्यास खासगी बोटी चालक यांचे फोन नंबरसह यादी तयार करावी। पूर परिस्थितीमध्ये 24 तास दक्षता पथक कार्यरत ठेवावं अशा सूचना मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना दिल्या। संभाव्य पूर परिस्थितीमध्ये औषधांची, टँकरची आणि इतर अनुषंगिक जे साहित्य लागतं ते घेण्यासाठी आताच निविदा प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते।